नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? गायला गूळ चुकीच्या वेळेला किंवा जास्त दिला तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तर त्याचं जे योग्य प्रमाण आहे, ती योग्य प्रमाणात दिलं तर गायचं दूध पण वाढतं, पचन सुधारतं, गाय पण एकदम तुमची तंदुरुस्त राहते. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गायला गूळ किती दिला पाहिजे आणि कधी दिला पाहिजे आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा गुळामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते, आयर्न असतं, कॅल्शियम असतं आणि पचनासाठी एकदम उपयुक्त असा गूळ मानला जातो. तर गूळ दिल्याने गायचं जे पोट आहे किंवा जे तुम्ही रुमेन म्हणता, तर ते एकदम साफ राहतं आणि तुम्ही जे खुराक दिलेला आहे तर ते एकदम चांगल्या प्रकारे त्याचं पचन होतं. तर गायला गूळ किती द्यावा? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. आता तुमच्या गोठ्यामध्ये जी सामान्य गाय आहे, म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 8 लिटर किंवा 10 लिटरपर्यंतची जी गाय आहे, तर तिला आपण दिवसाला 100 ते 200 ग्रॅम तुम्ही रोज तिला गूळ देऊ शकता. आणि जे तुमच्या गोठ्यामधील 15 ते 25 लिटरपर्यंतची जी गाय आहे, तर तिला तुम्ही 200 ते 300 ग्रॅमपर्यंत तुम्ही गूळ देऊ शकता. आणि नुकतीच वेलेली आहे किंवा वेळेच्या आधी 1 ते 2 दिवस तुम्हाला 150 ते 250 ग्रॅम तुम्ही गूळ देऊ शकता रोज. तर गुळाचं प्रमाण हे तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे. 500 ग्रॅमपेक्षा जास्त गूळ तुम्ही गायला देऊ नका, कारण तिचं पोट बिघडू शकतं. पोट बिघडल्यामुळे गायला हागवण लागणे असले प्रकार होऊ शकतात गोठ्यामध्ये आणि नुकसानाला तुम्हाला समोर जावं लागेल. तर गूळ कधी द्यावा? तर गूळ देण्याची वेळ बी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. सकाळी तुम्ही खुराकासोबत किंवा संध्याकाळी जो आपण खुराक देतो आहे, तर त्याच्यासोबत तुम्हाला गूळ द्यायचा आहे. तर उपाशी पोटी तुम्ही गूळ देऊ नका किंवा उन्हात, म्हणजे दुपारचं जी टायमिंग आहे त्या टायमिंगला तुम्ही गूळ द्यायचा नाही, कारण की गुळामध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे गायला जी गाय तुमची प्रेग्नेंट असेल किंवा ही झाली असेल तर ती गाभणीसुद्धा शक्यता जास्त असते मित्रांनो. तर गूळ नेहमी तुम्ही चाऱ्यात मिसळून द्यायचा आहे, किंवा सकाळच्या चाऱ्यामध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या तुम्ही चाऱ्यामध्ये देऊ शकता मिसळून. तर गायला योग्य प्रमाणात गूळ दिल्याने गायचं दूध वाढण्यास मदत होते. दुधात फॅट जे असेल किंवा एस-एन-एफ आपण म्हणतो, तर ते पण सुधारते. पोट एकदम साफ राहते. नीट आणि जो माज आपल्याला गाय दाखवते, तर एकदम नीट आणि चांगला येतो माज. आणि जी गाय तुमची अशक्त आहे, तर तिचा अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो आणि गाय तुमची एकदम ठणठणीत एकदम निरोगी राहते. म्हणजेच तुमचा खर्च कमी होतो आणि फायदा पण तुमचा जास्त होऊन जातो. तर गूळ देताना तुम्हाला मित्रांनो काळजी घ्यायची आहे की आंबलेला गूळ किंवा जो खराब गूळ आहे किंवा बुरशी लागलेली आहे, अशा प्रकारचा गूळ तुम्ही देऊ नका. रोज खूप जास्त प्रमाणात गूळ देऊ नका. जे काही तुम्हाला प्रमाण सांगितले, एक फार तर 250 ग्रॅमपर्यंत तुम्ही गूळ देऊ शकताय. 500 ग्रॅमच्या वर तुम्ही जाऊ नका. किंवा पाण्यात विरघळून किंवा जबरदस्ती पाजणे असला प्रकार काही तुम्ही करू नका. एकदम नेहमी स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा गूळ तुम्हाला गायला खायला घालायचा आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळलं असेल की गायला गूळ किती दिला पाहिजे, कधी दिला पाहिजे आणि कशासाठी दिला पाहिजे. तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.